निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पारेगावात भक्तिमय स्वागत। वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासनाच्या सर्व सुविधा उपलब्ध। आमदार खताळ। रिमझिम पावसाच्या हलक्या सरी, हिरवाईने नटलेला परिसर, टाळ मृदुंगाचा अखंड निनाद आणि रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम तसेच संत निवृत्तीनाथ महाराज की जयच्या जयघोषाने संपूर्ण पारेगाव बुद्रुक परिसर रविवार दिनांक 5 रोजी भक्तिरसात न्हाऊन निघाला। या पालखीचे आमदार अमोल खताळ, खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, प्रांताधिकारी अरुण उंडे आदींनी स्वागत केले। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्याचे पारेगाव बुद्रुक तालुका संगमनेर येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी हजारो वारकरी, दिंड्या, टाळकरी, मृदुंग वादक आणि महिला वारकऱ्यांसह विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखीचे पारेगाव बुद्रुक येथे आगमन होताच ग्रामस्थ, भाविक आणि प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित होते। मान्यवरांनी पालखीचे पूजन केले। पालखीच्या स्वागतासाठी गावात आकर्षक सजावट करण्यात आली होती। पालखीचे आगमन होताच पुष्पवृष्टी करण्यात आली। शाळकरी विद्यार्थिनींनी लेझिमच्या तालावर सादर केलेल्या स्वागताने वातावरण अधिकच भक्तिमय झाले। वारकऱ्यांच्या मुखातून अखंड हरिनामाचा गजर सुरू असताना संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता। पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। अनेक वारकरी आणि महिला भाविकांनी पारंपरिक फुगड्या खेळत आनंदोत्सव साजरा केला। भाविकांच्या आग्रहास्तव आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांनीही वारकऱ्यांसमवेत फुगडी खेळत भक्तिरसात सहभागी होत उपस्थितांची मने जिंकली। तसेच वारकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधून विचारपूस केली। यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कमलेश टावरे, पालखी सोहळ्याचे मानकरी जयंत महाराज गोसावी, मोहन बेलापूरकर महाराज, बाळकृष्ण महाराज डावरे, रामकृष्ण महाराज लहवितकर तसेच श्री संत निवृत्तीनाथ संजीवनी समाधी मंदिर देवस्थान त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंखे, पालखी सोहळा प्रमुख माधवदास महाराज राठी, सचिव श्रीपाद महाराज कुलकर्णी, विश्वस्त नवनाथ महाराज गांगुर्डे, निलेश महाराज गाढवे, ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर, कांचनताई जगताप हे उपस्थित होते। हे माझं सौभाग्य आहे। मी लोकप्रिय नसताना सुद्धा याच ठिकाणी येऊन दरवर्षी पालखीच्या स्वागतासाठी येत होतो आणि आता सगळ्या तमाम मायबाप जनतेच्या आशीर्वादाने, वारकरी संप्रदायाच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळाली, जे माझं भाग्य समजतो। आपल्या सरकारच्या वतीने आदरणीय फडणवीस साहेब असेल, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असेल, आदरणीय सुनीताताई असेल, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब असेल, त्यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली ज्या पालख्या आज महाराष्ट्रातून दिंड्या निघाल्यात, प्रत्येक ठिकाणी वारकरी बांधवांची जबाबदारी जी आहे ती सरकारने घेतलेली आहे। त्यामुळे निश्चित वेगळा आनंद आहे। संगमनेरमध्ये ज्यावेळेस जिल्ह्याची नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येते तर आपल्या संगमनेर तालुक्यात पारेगाव या गावाला त्याचा मान मिळालेला आहे। त्यामुळे निश्चित एक मला आनंद आहे। सरकारच्या वतीने पाण्याची परिस्थिती बघून, पावसाचा अंदाज बघून वॉटरप्रूफ मंडपाची सोय करण्यात आली आहे, पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय करण्यात आली आहे। ज्या ज्या आरोग्याच्या बाबतीत असेल, रस्त्याची सुद्धा यांनी एसटी लोकांनी मागणी केली होती, आपण तत्काळ हा रस्ता सुद्धा मंजूर करून काम करून दिला आहे। त्यामुळं वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आपलं सरकार घेते आणि आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा सर्व प्रशासनाचे अधिकारी उपस्थित आहेत आणि सगळे चांगल्या पद्धतीने आज पालखीचं स्वागत केलं।